नमस्कार, मी शिवाजी मोहिते आणि आपण पाहत आहात पॉवर मराठी न्यूज. आज आपण शेवाळेवाडी तालुका कराड येथील ग्रामपंचायतने केलेल्या भ्रष्टाचाराची बोलखोल करणार आहोत. आज तुम्ही शेवाळेवाडी सारख्या खेडेगावात उपोषणासाठी बसणार आहे. काय तुमचा मुद्दा आहे? तर माझा मुद्दा पहिला एक आहे की 20-25 लाखाची योजना आमच्या गावात काही वर्षापूर्वी 8-9 वर्षापूर्वी राबवली, ती चालूच नाही. नवीन योजना आहे, त्याचा उपयोगच नाही केला आणि 20-25 लाख पाण्यात पडलं. याला जबाबदार कोण? हा माझा पहिला प्रश्न आहे. गावामध्ये आता गटारामध्ये जेव्हा आवाज उठवला त्यामुळे गटार वाहतूक केली, स्वच्छ केली. 3 वर्ष गटार साफ नव्हती केली. नाईलाजाने मी आवाज उठवला तेव्हा ती गटार साफ, विद्युत पातळी साफ केली. 70-80 हजार खर्च केला. तर कुठून आला पैसा अचानक? पण ठीक आहे, केला. पण आता माझला काय, ज्या गावाच्याकडे टपरे आहेत त्या टपऱ्या नोंदी घेतल्या का घातल्या असेल तर त्याला लाईट बिल, लाईट कनेक्शन दिलंच कसं घातलेलं असेल तर त्याला, त्याचबरोबर पाणी पुरवठा दिलाच कसा? जर घातल्या नसल्या तर त्या नोंदी घालाव्यात आणि गावचं उत्पन्न वाढावं. त्याचबरोबर गावात काही घरं वाढवली ती, काही माडीची घरं आहेत, काही पुढे पडव्या वाढवल्यात, त्याची नोंदी सर मोजमाप घालून नोंदी घालाव्यात, म्हणजे गावाचं उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर गावात ग्रामसभेचा ठराव करून हजारो लोकांचे सैन्य दारूबंदीचा ठराव केला होता. तो दारूबंदीचा व्यवसाय अजून जोरदार राजरोशीपणे चालू आहे. कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वरदास्तानं चालू आहे हे काही माहित नाही. गोड बंगाल आज राजरोज म्हणजे पेट्रोल विकलं जातंय 2 नंबरनं, विमोली गुटखा विकला जातोय. मग हे कुठल्या पोलीस अधिकाऱ्याच्या वरदास्तानं चालू आहे याची आम्हाला माहिती मिळावी असते. आम्ही 27 तारखेला उपोषणाला बसतोय. त्याचबरोबर गावामध्ये आमच्या अनेक योजना आहेत, त्या खर्च कसा झाला, कुठं झाला हे आम्हाला माहिती हवी. मला ग्रामसेवकांनी माहिती अधिकाऱ्याला मी गेली नाही माहिती. मी फक्त निवेदन दिलंय की आम्हाला माहिती हवी, चौकशी व्हावी याची आणि त्यानंतर दोषी कारवाई करावी. त्यांनी 28,500 रुपयाचं बिल मला पाठवलं, पण ते मला अजून दिलंच नाही. ते म्हणलं आम्हाला पाठवा 28,500. ते मी भेटलो, क्लार्कला भेटलो, समुद्री विभागाला भेटलो, पण ते मला ते बिल 28,000 भरायची सुद्धा माझी तयारी आहे, पण ते सुद्धा मला दिलं नाही. मी रेटून चाललंय, पुढे ढकलत चाललंय की जेवढं ढकलता येईल तेवढं ते टाळता येईल, असं ग्रामसेवकचा हेतू आहे.